गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि मी चाललेले आहे माझ्या माहेरी। म्हणजे मी पिल्लूचे पप्पा आम्ही तिघं पण चाललेलो आहे, कारण माझ्या माहेरी एक गाव एक गणपती बाप्पा असतात आणि आज त्यांचं विसर्जन आहे। तर त्यामुळे आम्ही तिघं पण चाललेलो आहे आणि इकडं मस्त रेडी वगैरे झालेलो आहे आम्ही तिघं पण। तर बघा आजचा ब्लॉग कसा होतो तो कंटिन्यू करा। तर इकडं बघा, पिल्लू खूप खुश झालेला होता, जायचं होतं मामाच्या इकडं म्हणून, कारण त्याला माहिती होतं यात्रा आहे तर खूप साऱ्या गाड्या वगैरे भेटणार आहे। तर त्यामुळे तो लवकर चाला, लवकर आवरा असा म्हणत होता। तर त्यानंतर बघा आम्ही मस्त आवरून वगैरे निघालो होतो आमच्या प्रवासासाठी आणि आम्ही घरून नाश्ता वगैरे काहीच केलेला नव्हता। तर त्यामुळे इकडं आम्ही आलो होतो मिसळ खायला। तर इकडं मस्त वडापाव वगैरे घेतला, मिसळ घेतली आणि मिसळची अजिबात टेस्ट चांगली नव्हती, त्यामुळं आम्ही काय मिसळ वगैरे व्यवस्थित खाली नाही, थोडीशी खाली आणि बाकीची तशीच सोडली आणि मग आम्ही निघालो घरी यायला। तर त्यानंतर घरी वगैरे आलो, मस्त साडी वगैरे घालून घेतली, कारण गणपती बाप्पांचा विसर्जनाचा टाईम झाला होता। मग आम्ही इकडं बघा गावामध्ये आलो आणि तोपर्यंत आम्ही येईपर्यंत गणपती बाप्पांचं विसर्जन पण चालू झालं होतं। पण त्याआधी मग म्हटलं चला गणपती बाप्पांचं दर्शन वगैरे घेऊन येऊ। मग इकडं मस्त मंदिरात आले गणपती बाप्पांचं दर्शन वगैरे घ्यायला। तर बघा इकडं मंदिरात खूप छान रांगोळी वगैरे काढलेली होती। त्यानंतर सगळ्या देवबाप्पांचे दर्शन वगैरे करून घेतलं। मग आपल्याला जायचं होतं गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला आणि कारण मिरवणूक वगैरे निघली होती गणपती बाप्पांची। तर म्हटलं आधी मंदिरात दर्शन घेऊ सगळ्या देवबाप्पांचे। तर त्यामुळं मी आधी मंदिरात आले होते दर्शन घ्यायला। तर बघा इकडं मंदिरात पण खूप छान डेकोरेशन वगैरे केलेलं होतं, किती छान डेकोरेशन वगैरे केलेलं होतं बघा मंदिरात। आणि इकडं गणपती बाप्पांची मिरवणूक चालू झालेली। त्यानंतर बघा मग मी इकडं पेढे वगैरे घेतले, मग गणपती बाप्पांना पेढे वगैरे दाखवले, मग गणपती बाप्पांचं दर्शन वगैरे घेतलं। तर इकडं बघा मस्त रथ आहे, रथाला मस्त बैल वगैरे बांधलेले आहेत आणि मस्त तिकडं तर इकडं बघा टाळ वगैरे विणेकरी वगैरे मस्त डान्स वगैरे करत आहे। इकडं DJ समोर पण सगळ्या लेडीज वगैरे सगळे जेंट्स सगळे डान्स करत आहेत आणि हा सगळा ब्लॉग आता इथून मोरे मिरवणूकचाच आहे आणि गणपती बाप्पांचं विसर्जन करताना आहे। तर बघा तर इकडं बघा मागं सगळे लेझिम वगैरे खेळत आहे आणि लेझिम वगैरे खेळून झाल्यावरती मस्त फुगडीचा पण कार्यक्रम आहे बघा, फुगडी पण खेळत आहेत सगळे।
तर इथं बघा मस्त गणपती बाप्पांचं विसर्जन वगैरे करणार आहे, मस्त आरती वगैरे करून पूजा वगैरे करून. तर आम्ही इथं येऊन थांबलेलो आहे, अजून गणपती बाप्पा मागेच आहे. तर बघा कसं विसर्जन करतात आमच्या इकडे. स्वरूप श्री गणेशांचे तिन्ही देवांचे जन्मस्थान, सर्वांचे वंदनीय पूजनीय असे असणारे आज बाप्पांना आपण बाप्पाचं आपले विराजमान आहे मंदिरामध्ये. ओम गणपते नमः. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ते प्रचोदयात्. ओम पूजाचे न जानामि तव वचनं, न जानामि तो विद्या न जानामि तो शक्ति, न जानामि तो विद्या न जानामि तो शक्ति, नव पार्थ नैवेद्यं समस्मे तस्मै. मोरया 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 मोरया. आता एक मिनिट वरती पाणी घालायचं. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. चला आता आरती पेटून द्या, आरतीला आणून हात भाजेल एवढं डोम होईल त्याचा. दोन घ्या रे दादा, दोन घे. हात भाजेल कारण ते पितळ असेल, चटका बसेल. हो प्रेमान कामना पूर्ती जय देव दर्शन प्रेमान श्रावण प्रेमान कामना पूर्ती जय देव रामाचा वाटता दर्शन प्रेमान श्रावण प्रेमान कामना पूर्ती जय देव करुणावतारम सुतार. आणि बरोबर करू नका. सागर मेंदू सागर समर्थानी प्राणा 2 मिनिटं बसते थांबा, 2 मिनिटं थांबा. आता चला सगळं खाली
अटकवायचं म्हणजे पालता नाही ना पाडणार. दरवर्षीच बाय गणपती सोडून देतोच आहे का तेव्हा गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या. सावकाश गडबड करू नका, एकदम शांतमध्ये घ्या. मोरया रे ए बाप्पा मोरया रे मोरया रे 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 बाप्पा मोरया रे. एक बघा सावकाश दर्शन होते वरच्या लोकांना जमलं शक्य झालं तर पब्लिककडे मागे तोंड करा एकदा. मोरया रे बाप्पा मोरया रे 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 मोरया रे बाप्पा मोरया रे. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 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 गणपती बाप्पा या. तर इकडं बघा मस्त गणपती बाप्पांचं विसर्जन वगैरे झालेलं होतं. आता आम्ही चाललो होतो घरी जाऊन परत आम्हाला यायचं होतं गावात, कारण मस्त हरिपाठ वगैरे होता आणि जेवण पण होतं आणि कीर्तन पण होतं. तर त्यामुळं आम्हाला परत घरी साडी वगैरे चेंज करून यायचं होतं. तर बघा इकडं मस्त साडी वगैरे चेंज करून आम्ही परत गावात आलो होतो. तर इकडं बघा हरिपाठ चालू होता. हरिपाठ झाल्यावर जेवण वगैरे होतं.